विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. आमदार अपात्रतेवर चर्चा झाल्याची शक्यता. 10 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आहेत आदेश. शासन आपल्या दारी कार्यक्रमात सरकार उधळपट्टी करतंय, खर्चावर श्वेतपत्रिका काढा, खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप. खोकेबाजांना उठता बसता आणि स्वप्नातही फक्त मी दिसतो, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल. 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाण्याची घोषणा. सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना दिलेले आदेश असंविधानिक. आमदार अपात्रतेवर एवढ्या कालावधीतच निर्णय द्यावा असं सांगण्याचा अधिकार कोर्टाला नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील आमदार टी राजा यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल. टी राजा यांनी गुंड शरद मोहोळच्या हत्येवर व्यक्त केलं होतं दुःख. राजधानी दिल्लीसह उत्तर भारताला कडाक्याच्या थंडीचा फटका. दिल्लीतील 5वी पर्यंतच्या शाळांना थंडीमुळे पुढील 5 दिवस सुट्टी. बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान जारी. प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा निवडणुकीवर बहिष्कार. पंतप्रधान शेख हसीना पुन्हा सत्तेत येणं जवळपास निश्चित. ऑनलाईन एंटरटेनमेंट आणि चॅट जीपीटीमुळे क्षणिक काळाचे नाटककार लेखक तयार होण्याची भीती. चॅट जीपीटी आणि एआयचा वापर वाढला तरी असे लेखक फार काळ टिकणार नाही. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आयोजित परिसंवादात नाटककार विजय केंकरे यांचं वक्तव्य. चेतेश्वर पुजाराची रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी. सौराष्ट्रकडून खेळताना झारखंड विरुद्ध झळकावलं शानदार द्विशतक. टीम इंडियात पुनरागमनासाठी दावेदारी केली मजबूत. सलमान खानचा टायगर 3 OTTवर प्रदर्शित. चाहत्यांना Amazon प्राईमवर पाहता येणार हा ब्लॉकबस्टर चित्रपट. बॉक्स ऑफिसवर केला होता धमाकेदार व्यवसाय.